उभाटाचे पगारी नेते संजय राऊत यांना मला सवाल विचारायचा। आज सामना दैनिकातील पहिल्या पानावर एक बातमी आहे आणि त्या बातमीमध्ये अतिशय स्पष्टपणे असं म्हटलंय की हिंदुस्थानच्या कुठल्याही कोपऱ्यात घुसून लढण्याची आमची क्षमता आहे। आणि हे कोण सांगतंय? पाकिस्तानच्या सैनिकांनी जी धमकी दिली आहे, पाकिस्तानच्या लष्कराने जी धमकी दिली आहे, त्या धमकीची बातमी इतर कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये छापलेली नाही। ती बातमी सामनामध्ये पहिल्या पानावर ठळकपणे छापलेली आहे आणि त्याचं कंटिन्यूशन पान 8 वर दिलेलं आहे। इतर मी सगळे दैनिक वाचले, त्या सगळ्या दैनिकात सिंगल कॉलम बातमी नाही, परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं म्हटलं जातं। त्या सामन्यामध्ये पहिल्या पानावर ही बातमी दिली जाते, ते सुद्धा पाकिस्तानच्या लष्कराची बातमी दिली जाते की हिंदुस्थानच्या कुठल्याही कोपऱ्यात घुसून लढण्याची आमची क्षमता आहे। भारताला धमकी दिली जाते। पगारी नेते संजय राऊत पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार निशाने पाकिस्तान मिळवण्यासाठी अशा पद्धतीनं भारत विरोधी बातम्या देणाऱ्या लष्कराला पहिल्या पानावर स्थान देते। संजय राऊत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। तुम्ही अशा पद्धतीनं पाकिस्तानची चापलुगिरी करण्याचं काम, तुम्ही अशा पद्धतीनं निशाने पाकिस्तान हा पाकिस्तानमधला सर्वोच्च पुरस्कार मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराची बातमी पहिल्या पानावर छापताय। तुम्ही खऱ्या अर्थानं पाकिस्तानचे एजंट आहात, तुम्ही खऱ्या अर्थानं पाकिस्तानचे दलाल आहात। आजपर्यंत तुम्ही आपली मतं मिळवण्यासाठी अशाच पद्धतीनं काही धर्मियांचं लांगुल चालन करण्याचं काम केलं, परंतु हे लांगुल चालन करत असताना सामनासारख्या दैनिकामध्ये पहिल्या पानावर पाकिस्तानी लष्कराची बातमी आणि ते देखील भारतीय सैनिकाला दिलेली धमकी ही तुम्ही छापताय। तुम्हाला लाज वाटली पाहिजे। ज्या पद्धतीनं तुम्ही पाकिस्तानची भाषा बोलताय, ज्या पद्धतीनं पाकिस्तानी लष्कराची भाषा बोलली जाते, तीच भाषा तुम्ही बोलताय आणि पहिल्या पानावर त्याला स्थान देताय। तुम्हाला निशाने पाकिस्तान बहाल केला पाहिजे। यासाठी पगारी नेते संजय राऊत अशा पद्धतीचे कृत्य करतायत। मी या कृत्याचा निषेध करतो। तुम्ही पाकिस्तानचा निश्चितपणे उदो करा, परंतु भारतीय सैनिकाचा अपमान, भारतीय जवानांचा अपमान जर का तुम्ही करणार असाल तर तुम्हाला जशास तसं उत्तर दिलं जाईल। हे सत्य आहे, हे वास्तव आहे। बात निकलेगी तो दूर तक जाएगी म्हणण्यापेक्षा मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है अशा पद्धतीचा डायलॉग वापरला पाहिजे। आजपर्यंत संपलेल्या पक्षावर मी बोलणार नाही असं उभाटा गटाचे नेते सन्माननीय राज ठाकरे यांना हिनावून म्हणायचे आणि आज मात्र बात निकलेगी तो दूर तक जाएगी अशा पद्धतीचं वक्तव्य येतंय। खरं तर मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है अशा पद्धतीची अवस्था उभाटा गटाची आहे। ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत आतुर झालेले आहेत, हे दोघंही एकत्र यावेत, दोन्ही भाऊ एकत्र यावेत, यासाठी आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत। पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी माणूस हा महायुतीच्या सोबत आहे, मराठी माणूस देवाभाऊंच्या सोबत आहे, मराठी माणूस एकनाथजी शिंदे यांच्या सोबत आहे आणि मराठी माणूस वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारासोबत आहेत। उभाटा गटानं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे। त्यामुळं बात निकलेगी तो दूर तक जाएगी नाही तर मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है अशा पद्धतीची अवस्था यांची झालेली आहे। राज ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत, आक्रमकपणे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे जात आहेत। राज ठाकरे यांचं हिंदुत्व काँग्रेसला रुचणार आहे का? राज ठाकरे यांचं हिंदुत्व महाविकास आघाडीतल्या शरद पवार गटाला रुचणार आहे का? एवढंच काय,
राज ठाकरे यांचं हिंदुत्व उद्धवजी ठाकरे यांना देखील चालणार आहे का? संजय राऊत म्हणायचे हे दिल आणि दिमागची युती आहे, तर माझं त्यांना असं म्हणणं आहे की ही दिल आणि दिमागची युती नाही आहे, तर ही भगव्यासोबत हिरव्यांनी केलेली युती ठरेल. कारण ज्या पद्धतीनं हिरव्यांची पिलावळ, खानाची पिलावळ माजवण्याचं काम उभाटा गटाकडनं केलं जाते, राज ठाकरे सातत्यानं कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका घेत आहेत. राज ठाकरेचं हिंदुत्ववादी कार्ड उभाटा गटाला चालणार आहे का? राज ठाकरे यांनी भोंग्या विरोधात जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेला उद्धवजी ठाकरे समर्थन देणार आहेत का? ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे दाढ्या कुरवाळण्याचं काम गेल्या काही दिवसापासून विधानसभेच्या निवडणुकीत केलं, आता देखील दाढ्या कुरवाळण्याचं काम दसरा मेळाव्यातून उद्धवजी ठाकरे यांनी केलंय. त्यामुळे राज ठाकरे यांचं प्रखर हिंदुत्ववाद, राज ठाकरे यांची आक्रमक शैली आणि हिंदुत्ववादासाठी त्यांची सुरू असलेली लढाई उद्धवजी ठाकरे यांना चालणार आहे का? हा पहिला सवाल आहे. महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडालेल्या आहेत. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला नाकारले, त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर का उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निश्चितपणे आहे. तुम्ही काही लोकांच्या दाढ्या कुरवाळण्याचा प्रयत्न केला तर राज ठाकरे देखील तुमच्या सोबत येणार नाहीत. दिल्लीचे जोडे संजय राऊत उचलतात, राहुल गांधींचे जोडे संजय राऊत उचलतायत, सोनिया गांधींचे जोडे पगारी नेते संजय राऊत उचलतायत. त्यामुळे जोडे उचलण्याची भाषा संजय राऊत यांनी करू नये. राहुल गांधींची चापुलशी करताना, त्यांचे जोडे उचलताना पगारी नेते संजय राऊत यांना महाराष्ट्राने बघितलेले. मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होईल आणि तो मराठी महापौर होईल हे वास्तव आहे. महापौर कोण करायचं हे मुंबईकरांनी ठरवलेलं आहे. ज्यांना खान महापौर हवाय, ज्यांना अमराठी माणूस महापौर हवाय, ज्यांना दाढ्या कुरवळणारा महापौर हवाय, हे उभाटा गटाचं धोरण आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं खानाच्या पिल्लावळीला मुंबईकर महापौर होऊ देणार नाही, तर मुंबईमध्ये महायुतीचा मराठी माणूसच महापौर होणार. आणि दिल्लीच्या चापलुसीच्या बाता संजय राऊत यांनी करू नयेत, कारण संजय राऊत हे पगारी नेते आहेत. संजय राऊत राहुल गांधींचे जोडे उचलताना आम्ही बघितलंय, संजय राऊतांनी सोनिया गांधींचे चपला उचलताना आम्ही बघितलंय. आणि दिल्ली पुढे झुकणारे काँग्रेसच्या दावणीला ज्यांनी आपला संपूर्ण उभाटा गड बांधलेला आहे, अशांनी दिल्लीच्या गोष्टी करू नयेत. खरं तर देवाभाऊ किती सक्षम आहेत आणि उभाटा गटाचे नेते उद्धवजी ठाकरे किती अकार्यक्षम आहेत हे महाराष्ट्राने वेळोवेळी बघितलेलं आहे. देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्रासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात. मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ आलाय, त्या सगळ्याची पाहणी सुरू आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. याचा प्रस्ताव या आठवड्यामध्ये दिल्लीला पाठवला जाईल. काल केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांनी देखील स्पष्ट केले की जसा प्रस्ताव येईल तसं तातडीनं केंद्र सरकारकडनं मदत केली जाईल. याच आठवड्यामध्ये केंद्राला प्रस्ताव पाठवला जाणार आहे आणि त्या प्रस्तावातून महाराष्ट्राला भरघोस मदत मिळणार आहे. दिवाळीच्या पूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत जाणार आहे. पगारी नेते संजय राऊत काय म्हणतायत की दिल्लीला प्रस्ताव पाठवला नाही, हा बुरखा फाटला. अहो, बुरखा तुमचा फाटलाय. ज्या पद्धतीनं बुरखा घालण्याची सवय संजय राऊत तुम्हाला झालेली आहे, ज्या पद्धतीनं बुरखे तुम्हाला आवडायला लागलेत, त्यामुळं तुमचा बुरखा फाटलाय. देवाभाऊ हे सक्षम आहेत तर तुम्ही अकार्यक्षम आहात. देवाभाऊंचं नेतृत्व महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. देवाभाऊ या आठवड्यामध्ये सगळ्या नुकसानाची पाहणी करून दिल्लीला अहवाल पाठवतील आणि दिल्लीकडनं तातडीने मदत महाराष्ट्राला होईल, यात अजिबात शंका नाही.
कुठलीही योजना बंद पडणार नाही, लाडक्या बहीण योजना बंद पडेल अशा पद्धतीच्या अफवा महाविकास आघाडीनं निवडणुकीच्या काळामध्ये पेरल्या होत्या। कुठेही लाडकी बहीण योजना बंद पडलेली नाही। महाराष्ट्रात सुरू असलेली कुठलीही योजना जी जनहिताची आहे ती अजिबात बंद पडणार नाही। शेतकऱ्यांच्या दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे टाकण्याचं काम, मदत करण्याचं काम महायुतीचं सरकार निश्चितपणे करेल। त्यामुळे कुठलीच योजना बंद पडणार नाही। उलट ज्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळतात त्यांना पगारी म्हणून त्यांचा अपमान करण्याचं काम संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करतायत। खरं तर संजय राऊत स्वतः पगार घेतात आणि पगारी नेते आहेत आणि अशा पद्धतीनं लाडक्या बहिणींना पगारी मतदार म्हणून त्यांचा अपमान करण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाकडनं केलं जातंय। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या लाडक्या बहिणी तुमचा अपमान सहन करणार नाहीत आणि मतामधून तुम्हाला जशास तसं उत्तर देतील। खरं तर कारखान्याला भार लावला जातोय, शेतकऱ्यांना कुठेही भार लावला जात नाही। आणि राहिला प्रश्न अदानी आणि अंबानी यांचा, तर संजय राऊत पत्राचाळीमध्ये तुम्ही करोड रुपयाचा घोटाळा केला, त्याच्यावर अधिभार लावला पाहिजे। तुम्ही कोविडच्या काळामध्ये खिचडीमध्ये घोटाळा केला, त्याच्यावर अधिभार लावला पाहिजे। तुम्ही पत्राचाळीमध्ये कोट्यावधी रुपये कमवले, त्याच्यावर अधिभार लावला पाहिजे। कोविडच्या काळामध्ये बिल्डरांना तुम्ही 12,000 कोटी रुपयाचा कर माफ केला होता, त्या बिल्डरांना अधिभार लावला पाहिजे। SRA प्रकल्प हे इथल्या झोपडपट्टीवासियांचं जीवनमान उंचवण्यासाठी असतात आणि अशा पद्धतीची भाषा तुम्ही करतायत। अहो, तुम्ही कोविडच्या काळामध्ये करोडो रुपये लुटले, रोज 100 कोटीची वसुली केली जात होती। हा हिशोब लावला तर जवळपास 9.5 लाख कोटी रुपये संजय राऊत आणि मातोश्रीकडे असतील। तर त्यामुळे या 9.5 लाख कोटी पैकी किमान 25,000 कोटी रुपये आमच्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्या आणि मग तुम्ही इतर भाषा करा। संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचा आरोप करणं म्हणजे या देशातील सगळ्यात मोठा विनोद आहे। जे स्वतः जामिनावर बाहेर आहेत, ज्यांना 100 दिवस पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणात तुरुंगवास झालाय, ते इतरांवर घोटाळ्यांचे आरोप करतायत। खरं तर सिंधुदुर्ग बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं हित बघितलं गेलंय, शेतकऱ्यांना कर्ज दिली गेली आहेत, शेतकऱ्यांना दिलासा दिला गेलाय। फक्त राजकीय सोडापोटी नितेशजी राणे यांच्यावर अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप संजय राऊत यांच्याकडनं केले जात आहेत। संजय राऊत यांना दुखतंय की नितेश राणे सातत्यानं हिंदुत्ववादाची भूमिका मांडतायत, नितेश राणे हिंदुत्ववादाबद्दल लढत आहेत, त्यामुळं संजय राऊत यांच्या पोटात दुखतंय। हे जर का हिरव्यांसाठी किंवा दाढी कुरवाळणाऱ्यासाठी ते लढत असते तर संजय राऊत खुश झाले असते, त्यांना डोक्यावर घेऊन नाचले असते। अशा पद्धतीचं पगारी नेते संजय राऊत यांचं कर्तृत्व आहे। त्यामुळं संजय राऊत यांचे संपूर्ण आरोप राजकीय आहेत, त्याला नितेशजी राणे योग्य पद्धतीनं उत्तर देतील। शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक काम करते आणि अशा पद्धतीच्या खोटे आरोप करणाऱ्यांना जशास तसं उत्तर देण्याचं काम केल। जे स्वतः जामिनावर बाहेर आहेत त्यांनी इतरांवर आरोप करू नये, एवढंच मला सांगायचंय। खरं तर उभाटा गट ही राहुल गांधी यांची बेनामी कंपनी आहे। उभाटा गट ही सोनिया गांधी यांची बेनामी कंपनी आहे आणि अशा पद्धतीच्या दिल्लीच्या उपकंपन्या दिल्ली समोर जाऊन मुजरे करण्याचं काम संजय राऊत यांनी सातत्यानं केलंय। त्यामुळं अमित शहा यांची कुठली बेनामी कंपनी आहे हे सांगण्यापेक्षा उभाटा गट ही सोनिया गांधींची बेनामी कंपनी आहे, राहुल गांधी यांची बेनामी कंपनी आहे, हे जगजाहीर झालेलं आहे। त्यामुळेच विधानसभेला लोकांनी तुम्हाला घरी बसवलं। शेतकऱ्यांना निश्चितपणे कर्जमाफी केली जाईल।
काल अमित भाई शाह हे शेतकऱ्यांच्याच कार्यक्रमाला आले होते. साखर कारखान्याचा कार्यक्रम म्हणजे शेतकऱ्यांचा कार्यक्रम असतो. अशा पद्धतीनं बच्चू कडू यांचं काय झालंय, त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी दारुण पराभव केलाय. त्यामुळं ते अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी, देवाभाऊ यांच्यावर बिनबुडाचे आरोप करतायत. शेतकऱ्यांचं हित बच्चू कडू यांनी कधीच बघितलेलं नाही. निवडणुकीत पराभव झाल्यामुळं बच्चू कडू अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवर आरोप करतायत. देवाभाऊ हे शेतकऱ्यांच्या सोबत आहे. मला बच्चू कडू यांना सांगायचंय की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्व प्रकारची मदत केली जाईल. बाकी कुणीही शेतकऱ्यांचा आम्हालाच कळवळा आहे असं सांगण्याच्या भानगडीत कृपया पडू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.